माय चॅनल. श्री स्वामी समर्थ. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सकाळ सकाळची वेळ आहे. माझं बाहेरचं पाणी वगैरे मारून झालं तर चला मी माझ्या मुलांना दाखवते. पहा, माझी मुलं दोन्ही मस्त झोपून आहे. माझी लक्ष्मी आणि अंशू. सकाळ सकाळचे 8 वाजले होते. आणि चला मी वातावरण दाखवते आजचं. खूपच ऊन आहे आज. तुमच्या इकडे किती सेल्सिअस तापमान आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कोण कोण नागपूरमधून पाहून राहिले ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर आज खूप ऊन आहे. ही पहा आमची गाडी ओमनी. तर चला अंदर जाऊ आणि स्वयंपाक करू. ही आहे कालचीच मळलेली कणिक, कारण वेळेवर आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून तशीच ठेवली होती चुरून. तर चला आता त्याच्या कणिक मस्तपैकी चुरू आणि पोळी करू. कणिक खूप टाईट होती म्हणून त्रास येऊन राहिला होता मला, म्हणून मी असं तोंड करून राहिली होती. तर माझी कणिक चुरून झालेली आहे हे, आणि आता मी पोळ्या करून राहिली. हे आहे आमची इलेक्ट्रिक इंडक्शन. आणि इकडे मांडला आहे मी भात. आणि माझी मुलं उठले दोघे पण. पहा कशी हिरोईन पाहून राहिली होती आमची. आज उठून आमचे हिरोईन हसून राहिली होती. त्यानंतर मी पूर्ण हातरण काढून घेतलं आणि माझी मुलं दोघे पण ब्रश करून राहिले होते. पहा ना कसे व्हिडिओ काढतो म्हटलं तर मटकत राहते. त्यानंतर मी झाडू मारली आणि ते दोघे ब्रश करत राहिले. आणि त्यांना म्हणून राहिले मी चला आंघोळ करायला, तर ते दोघे पण मस्ती करून राहिले होते. कोण कोण असे मस्ती करतात ते नक्की कमेंट करून सांगा. कोणाकोणाची मुलं असे मस्ती करत राहतात. त्यानंतर मी आंघोळ करायला गेली आणि माझ्या मुलीची पण आंघोळ करून दिली. त्यानंतर त्यांना तयारी करून दिली छान अशी. तर माझी मुलगी नाचून राहिली. मटकण्यामध्ये माझी मुलगी पहिला नंबर आहे आणि नाचण्यात तर बिलकुलच नंबर 1 आहे. पहा कशी मटकते. पहा पहा. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. पूजा जय 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 करा. हे आहे माझं देवघर छोटंसं. त्यामध्ये बसले आहे स्वामी श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मी कपडे धुतली आणि कपडे पिळायला टाकले पटापट. पाणी किती खराब निघलं. त्यानंतर मला करायचं होतं बेसन. तर इकडे सर्व कापणं झालं आणि मी बेसन मांडून राहिले. आणि श्रेया आली होती, तिला म्हटलं व्हिडिओ काढ, तर ती नाही नाही म्हणून राहिली होती. तरी मी तिची मजाक करून राहिली होती. त्यानंतर माझं झालं पिठलं आणि कोणाकोणाकडे पिठलं म्हटलं जात बेसनला पिठलं म्हणतो ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या जेवणाच्या ताटामध्ये होती फुलगोबीच्या पानाची भाजी, बेसन, दही आणि पोळी. या जेवण करायला गरम गरम मस्त. आणि माझा मुलगा पाहून राहिला आता मस्त. आणि ते पहा लक्ष्मीबाई लेटली आमची आणि आमचा बापू जेवण करून राहिला. मी म्हटलं तिला जेवण कर, तर ते जेवण करायचं नावच नाही. त्याला मारून राहिली होती. असे करतात दोघे पण. असे कोणाची मुलं करतात ते नक्की कमेंट करून सांगा. कधीच एक मिळून मिसळून जेवण करणार नाही. मग आली माझी ननदबाई म्हणजे श्रेयाची मम्मी घरी जायसाठी. तर मी म्हटलं बसा त्यांना, पण नाही म्हणत होते. काय करणार, कामं आहे म्हणत होते ब्लाऊज शिवायचे. त्यानंतर मी घेतले भांडे घासायला. भांडे पण खूप सारे होते. त्रास येत होता भांडे घासायला, पण काय करणार, घासावं तर लागणारच. भांडे